कोण आहे, कसा आहे, हे आता तपासाचा भाग आहे. त्यामुळे हा गोष्टीचा तपास व्यवस्थित झाला पाहिजे. ही ज्यांनी घटना केली आहे त्यापेक्षा या घटनेच्या मागे कोणी आणखीन वेगळा आहे का हे बघणं काळाची गरज आहे. कारण असा एखादा माणूस येतो आणि डायरेक्ट संविधानाचीच तोडफोड करतो, असं कसं होऊ शकतं? रस्त्यामध्ये इतके अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत, दुकानं आहेत, घरं आहेत, ऑटोवाला आहे, कारवाला आहे, हे आहे ते, कोणालाच काय म्हणत नाही, डायरेक्ट तिथंच कसा येतो, हा विषय महत्वाचा आहे. आणि त्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवली, रात्री नंतर सगळे जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाने येऊन, समाजातल्या लोकांनी येऊन त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला, सगळ्यांना शांततेचं आवाहन केलं. दुसऱ्या दिवशी बंदचं आवाहन स्वीकारलं, सगळ्या व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचं ठरवलं. त्यानंतर काही युवक, काही महिला, काही युवती